पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते। काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पाहिजे व थोडा। सहज बोलणे हेत उपदेश करुणी सायास शिकविते। तुका म्हणे वत्स धेनो याच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीत। काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पाहिजे व थोडा। आज या पुन्हा एकदा फेसबुकवरती लाईव्ह येण्याचा हा प्रयत्न आहे। नाद ब्रह्म फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण सर्वांशी श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावर संवाद साधण्याकरता आपल्या समोर येत आहे। श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज आपण या फेसबुक लाईव्ह वरती आपण घेतलेला आहे। संतांचे श्री तुकोबरायांच्या जीवनामधले उपकार श्री महाराज या अभंगातून सांगतायत। कोणते कोणते उपकार संतांचे आमच्या जीवनामध्ये झालेत, त्यांनी आम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीने जीवनामध्ये तारलं याचं वर्णन श्री जगद्गुरु तुकोबराय या आपल्या अलौकिक असणाऱ्या अभंगातून करतायत। अभंग 4 चरणांचा आहे, आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे। अलौकिक असणारा हा अभंग आणि उपकाराचं वर्णन करणारा, त्यांच्याबद्दलची असणारी कृतज्ञता श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगातून व्यक्त करतायत। आज या नादब्रह्म फेसबुक पेजच्या माध्यमातून नवीनच सुरू झालेले हे पेज वैकुंठवासी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनेवासी वैद्य बाबा यांच्या स्मरणार्थ सर्व शिष्य परिवार आणि साधकांच्या माध्यमातून आणि श्री हरिभक्तिपरायण मृदंगालंकार श्री राजेंद्रजी महाराज बघे गुरुजी यांच्या माध्यमातून ही आजची ही सेवा आमच्याकडे आलेली आहे। कालच या पेजचा शुभारंभ झालेला आहे। हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय पांचाळ गुरुजी यांच्या शुभाशीर्वचनाने यांच्या शुभेच्छेने हे पेजची सुरुवात झाली। काल हरिभक्तपरायण शितोळे महाराज यांचीही काल सेवा झाली आणि आजची दुसऱ्या दिवसाची सेवा ही आमच्याकडे आलेली आहे। प्रथमतः सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, सर्व टीमला धन्यवाद देतो। जय हरी जय सावता। आणि आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांचं अलौकिक असणारं योगदान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये असं असणारं योगदान, त्यांची आज जयंती आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या प्रस्तुत असणाऱ्या या अभंगाकडे आपण
बोलण्याचा प्रयत्न करूयात. श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज या आपल्या अलौकिक असणाऱ्या अभंगातून संतांचे आमच्यावरती काय उपकार आहेत खऱ्या अर्थाने त्या उपकाराचं वर्णन करतायत. उपकार सांगतायत आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करतायत. समाजामध्ये आपल्याला दोन प्रकारची माणसं पाहायला मिळतात, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ. कृतज्ञ माणसं असतात ती दुसऱ्यांनी आपल्यावरती केलेले उपकार त्या उपकारांबद्दल कृतज्ञ असतात. त्यांना त्या उपकाराची जाणीव असते. काही व्यक्तींवरती संकट येतं आणि अशा संकटामध्ये काही व्यक्ती त्यांना मदत करतात आणि त्यांच्या ते सदैव ऋणामध्ये राहू इच्छितात. त्यांना त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ते काही ना काहीतरी धडपड करत असतात. त्यांना कृतज्ञ म्हणतात. ज्ञ जानाती, कृतज्ञ आणि कृतघ्न माणस वेगळे. एखाद्याने एखाद्यावर उपकार जरी केला आणि उपकार केलेला असून सुद्धा तो माणूस त्या उपकाराची जाण त्या माणसाला नसते. जय सावता. त्या उपकाराची जाण त्या माणसाला नसते आणि म्हणून तो माणूस कृतघ्न म्हटला जातो. आणि अशी असणारी कृतज्ञ माणसं आणि कृतघ्न माणसं या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले तुकोबराय हे कृतज्ञ आहेत. संतांचे उपकार त्यांच्या जीवनामध्ये काय आहेत त्या उपकारांविषयी त्यांना जाणीव आहे आणि त्या जाणीवेबद्दल कृतज्ञता व्यक्त श्री महाराज या अभंगातून करतायत. कृतज्ञ माणूस खऱ्या अर्थाने धन्य आहे. परंतु कृतज्ञ माणूस असा आहे, रामकृष्ण आहे, कृतज्ञ माणूस असा आहे की केलेला उपकार विसरणारा माणूस, त्याला शास्त्रामध्ये कोणत्याही त्याच्या हाताने घडलेलं पाप त्याला कोणत्याही प्रकारचं त्याला प्रायश्चित्त नाही. कृतघ्ने नास्ति निष्कृती हे महाभारत सांगते. म्हणजे केलेले उपकार विसरणाऱ्या माणसाचं मांस राक्षस सुद्धा खात नाही. यासाठी कथा आली महाभारतामध्ये. वेळ मिळाला तर त्या कथेचा आपण विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण उपकार म्हणजे काय आपण हे पाहू. उपकार या जर शब्दाचा जर आपण संधी विग्रह जर केला तर उपकार म्हणजे उप अधिक कार म्हणजे उपकार हा शब्द तयार होतो. आणि उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. च्या जवळ करणे याला म्हणतात उपकार. मग तो देवाजवळ करणे किंवा संसाराच्या जवळ करणे म्हणजे संसाराजवळ नेऊन घालणे याला उपकार म्हणतात. पण व्यावहारिक उपकार असेल किंवा परमार्थिक उपकार असेल. आणि उपकाराचेही प्रकार आपल्याला जर पाहायला गेलो तर उपकाराचेही दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक खरा उपकार आणि एक खोटा उपकार. खरा उपकार करतात ते संत मायबाप, सर्व जीवांवरती उपकार करतात ते संत. आणि खोटा उपकार करतात तो संसारी माणूस आपल्यावर उपकार करतात. खोटा उपकार करून काही जगामध्ये त्याचा उपयोग नाही. हा खोट्या उपकाराने थोडा वेळ नावलौकिक राहील, कारण की आत्ताची परिस्थिती आहे जशी. धन्यवाद महाराज. खळेकर महाराज सुद्धा लाईव्ह आपल्याला बघतायत. खोट्याही माणसाचे उपकार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु संत हे खरा उपकार आम्हाला आमच्या जीवनावर करतात. कारण की श्री महाराज म्हणतात, देव पाहावया करी ओ सायास, न धरी हे आस नाशवंत. भगवंत पाहण्यासाठीच नेहमी सायास केला पाहिजे हे संत आम्हाला सांगतात. देव पाहो उंच ठाई उभे राहू. संतांचे अलौकिक असणारे उपकार आहेत. खोटा उपकार हा थोड्या वेळ का होईना चांगलाच आहे, थोडा काळ. परंतु अलौकिकता जर आपल्याला पाहायची असेल तर खऱ्या उपकाराची जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. कारण की आत्ताची परिस्थिती, सद्य परिस्थिती तशीच आहे. समाजावरती आपण बाहेर येऊन उपकारही केले पाहिजेत आणि समाजाविषयी आपली काहीतरी भावना आहे त्याबद्दल
आपल्याला जाणीवही असली पाहिजे. त्यामुळे खरा उपकार करणारे हे संत माईबाप आहेत. तुम्ही मला म्हणाल, महाराज तुम्ही सांगतायत खरे उपकार आणि खोटे उपकार. आम्ही समाजावर उपकार करण्यासाठी तयार आहोत. समाजावर आम्ही उपकार करण्यासाठी तयार आहोत. परंतु उपकार करण्यासाठी आणि उपकार केल्यानंतर त्या उपकाराची फलश्रुती काहीतरी असेल ना. कारण की कोणतीही फलश्रुती, कोणत्याही कार्याची फलश्रुती जोपर्यंत नसेल तोपर्यंत तो माणूस ते कार्य करण्याला प्रवृत्त होत नाही. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. जय गजानन. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजन माणसाला कळल्याशिवाय की प्रयोजन माहीत असल्याशिवाय मंद माणूस सुद्धा त्यासाठी प्रवृत्त होत नाही. अहो, एखादा लहान मुलगा जरी असेल तर लहान मुलाला सांगितलं, बाळ दुकानात जा, एवढं एवढं काम कर, तर ते बाळ म्हणतं मला त्याबद्दल तुम्ही काय द्याल. लहान मुलगा सुद्धा त्याला फळाची अपेक्षा असते. आणि आपण तर जाणकार मंडळी आहात आणि आपल्याला सुद्धा प्रयोजनाबद्दल त्याचं काय, त्याचं फळ आहे, त्याचं फळ काय मिळेल ही अपेक्षा असते. आणि त्यामुळे त्याचं फळ काय उपकाराचं, तर एक संसारिक फळ वेगळं आणि पारमार्थिक फळ वेगळं. सुनील महाराज रामकृष्ण जय हरी. तर सांसारिक फळ वेगळं आणि परमार्थिक फळ वेगळं. उपकाराची फलश्रुती संसारामध्ये नाही असं नाही, तर त्या सांसारिक उपकाराने आम्हाला नावलौकिक प्राप्त होतो. सांसारिक उपकार केल्यानंतर नावलौकिक प्राप्त होतो. मग तो उपकार सत्तेच्या माध्यमातून असेल, तो उपकार ज्ञानाच्या माध्यमातून असेल, तो उपकार संपत्तीच्या माध्यमातून असेल, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने केलेला उपकार हा नावलौकिकतेला प्राप्त होतो. परंतु असे असणारे उपकार काही काळ त्या उपकाराची समाजामध्ये नोंद राहते, परंतु पारमार्थिक उपकाराची नोंद स्वतः भगवंत घेतो. आणि पारमार्थिक उपकाराची फलश्रुती अशी आहे की त्याने भगवत प्राप्ती होते. पारमार्थिक उपकाराची प्राप्ती, त्या पारमार्थिक उपकाराची फलश्रुती राजेंद्र महाराज रामकृष्णाने ती भगवत प्राप्ती. तर मग काही मंडळी श्री जगद्गुरु तुकोबरायांकडे गेली. महाराज तुम्ही एवढं आम्हाला सांगतायत उपकार करा, उपकार करा, त्याचं परमार्थिक फलश्रुती तुम्ही सांगता भगवत प्राप्ती होते, हे कशावरून तुम्ही सांगता. काही मंडळी गेली श्री तुकोबरायांच्याकडे. तुकोबराय अखंड तुकोबराय भजनामध्ये असायचे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. हा श्रुत येत आहे, कोणीतरी फोन करतोय. श्री तुकोबरायांच्याकडे काही मंडळी जातात आणि श्री महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही म्हणतात हे उपकार केल्याने असं होतंय तसं होतंय, परंतु त्या देवप्राप्ती आम्हाला मूळ उद्देश आहे भगवत प्राप्ती व्हावी, आणि त्या देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही काय केलं पाहिजे. तर तेव्हा त्यांना महाराज म्हणतात, तुम्ही शुद्ध भावाने भगवंताचं स्मरण करा, तुमचं चित्त शुद्ध करा, भावाने गीत गा, भावयुक्त अंतकरण. कारण की देवासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की भगवंताला पाहिजे असतो तो भाव. श्री महाराज म्हणतात, देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहात ग. भगवत प्राप्तीसाठी चित्त शुद्ध करून भगवताचं गीत गाणं. वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, भगवंताचं गीत गायलं पाहिजे. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. श्री महाराज म्हणतात, महाराज आमच्याकडे भावही नाही आणि आमचं चित्त शुद्धही नाही,
आणि तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं गीत गा, चित्त शुद्ध करून तुम्ही गा. त्यावेळेस महाराज म्हणतात त्यांना शेवटच्या चरणामध्ये की जरी तुमचं चित्त शुद्ध नसेल, तुमच्या अंतकरणामध्ये भावही जरी नसेल, तरी एक सांगतो तेवढं करा. यावेळी श्री जगद्गुरु तुकोबराय त्यांना म्हणतात, धन्यवाद. श्री महाराज म्हणतात की तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, थोडा तरी परोपकार तुमच्या जीवनामध्ये असो. महाराज शब्द फार जबरदस्त वापरतायत. श्री तुकोबरायांचे अभंग म्हणजे मोती असे घ्यावेत. मोत्याचं वजन श्री महाराजांच्या, मोती सुद्धा त्या अक्षरांच्या पुढे फिके आहेत. श्री महाराजच म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचे चलत नाही, शब्दांचेच शस्त्र यत्न करू. आणि असे असणारे शब्द श्री तुकोबरायांचे. तुकोबराय महाराज म्हणतात की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. महाराज म्हटले फार उपकार करा तुम्ही जगावरती, समाजावरती. तुम्हाला देव पाहिजे ना, तुम्हाला फार काही नसेल, उपकार समाजावरती तुम्ही करा. महाराज म्हटले, ते लोक म्हटली महाराज फार उपकार तर आमच्याकडे नाही हो महाराज, फार उपकार करण्यासाठी. महाराज म्हणतात थोडा तरी उपकार करा, त्यानं होईल काय महाराज, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि अशा अर्थाने थोडा जरी उपकार केला तर तुम्हाला ती भगवत प्राप्ती होईल. महाराज म्हणतात हा एक फायदा झाला, मग भगवत प्राप्ती झाली. आणि थोडा जर परोपकार करून जर झाला तर आपोआप चित्तामध्ये भाव तुमच्या येईल आणि चित्तही शुद्ध होऊन जाईल. कारण की भगवंताचं नामस्मरण केलंय की चित्तामध्ये एकदा की भगवंताचं नामस्मरण केलं की मग कुठलेही कल्मश चित्तामध्ये राहत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. किंवा विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा माय बाप विठ्ठलाची. या उपकाराचे आपण दोन फायदे, आपण दोन फलश्रुती पाहिल्या. एक पहिली भगवत प्राप्ती आणि दुसरी चित्तशुद्धता. तिसरी या उपकाराची फलश्रुती आहे आत्मस्थिती. त्या व्यक्तीला आत्मस्थिती प्राप्त. महाराज कसं तुकोबरायच म्हणतात, घडे ज्या उपकार भूतांची दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. श्री तुकोबराय महाराज म्हणतात ज्यांना उपकार घडतो त्यांच्या चित्तामध्ये आत्मस्थिती खऱ्या अर्थाने राहते, असं श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात. अलौकिक असणारे संतांचे विचार आहेत महाराज. आणि हे असे असणारे उपकार श्री ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने उपकार असतात, त्याच्या जीवनामध्ये आत्मस्थिती त्या व्यक्तीला प्राप्त होते. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर उपकारच नाही, तो मनुष्य कसपट आणि पशुपेक्षाही हीन आहे, तुच्छ आहे. हे शास्त्र आम्हाला सांगतंय. फलश्रुती आपण पाहिली, एक भगवत प्राप्ती होते, दुसरी चित्तशुद्धी होते, तिसरी आत्मस्थिती प्राप्त होते आणि चौथी फलश्रुती अशी आहे उपकाराची की त्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होते. उत्तम गतीला तो प्राप्त, उत्तम गती तो एक पावेल. श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे. हा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, परउपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परउपकार, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परोपकार असतील, दुसऱ्यांवरती उपकार करण्याची वृत्ती ज्या व्यक्तीची असेल, तोच खऱ्या अर्थाने उत्तमची गती तो एक पावेल. तो व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्तम गतीला प्राप्त होतो, असं श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि पाचवी फलश्रुती अशी आहे की पुण्यप्राप्ती होती. मग अशी बोलून गेली, कारण की शास्त्र तेच सांगताय आणि व्यासमुनी सुद्धा तेच सांगतात की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. धन्यवाद. श्री व्यास महाराजांचं सुद्धा संपूर्ण 18 पुराणांमध्ये श्री व्यासजी महाराज हे तेच सांगतायत, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम.
पुण्य काय आहे? पुण्य पुण्य तुम्ही काय म्हणाल तर पुण्य हे परोपकार आहे. आणि पाप 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 दुसरं काय? दुसऱ्यांना त्रास देणं, परपीडा, दुसऱ्यांना पीडा करणं हेच खऱ्या अर्थाने पाप आहे. श्री जगद्गुरु तुकोबराय सुद्धा तेच म्हणतात, पुण्य परोपकार पापते परपीडा. श्री तुकोबरायांचा हा अभंग आहे. आणि भगवंताने हे शरीर तरी कशाला दिलंय हो आपल्याला? कशासाठी दिलंय? खाण्यासाठी, खाऊन झोपण्यासाठी, समाजाला त्रास देण्यासाठी? अजिबात नाही. तर हे शरीर सुद्धा भगवंतानी आम्हाला पुण्यप्राप्तीसाठी आणि खऱ्या अर्थाने परोपकार करण्यासाठी हे भगवंताने शरीर दिले. उपकार करण्यासाठी शरीर दिलंय. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम इदं शरीरम. परोपकार करण्यासाठीच वृक्ष हे फळत असतात. एखाद्या व्यक्तीने फळ पाडण्याच्या दृष्टीने त्या झाडाला दगड जरी मारला तरी ते झाड त्या व्यक्तीला काही नाव वगैरे ठेवत नाही, त्या व्यक्तीला शिव्या वगैरे काही देत नाही, अपशब्द ते झाड काही बोलत नाही. मग काय करतं? ते झाड त्याला फळच देतं. दगड जरी मारला त्या झाडाला तरी ते झाड त्याला फळ देतं. कशासाठी? परोपकाराय फलंती वृक्षाः. परोपकार करण्यासाठीच वृक्ष आहे. परोपकाराय वहन्ति नद्यः. नदी सुद्धा परोपकार करण्यासाठीच वाहते हो. नदीमध्ये तिला आपण कितीही जरी अशुद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी ती परोपकार करतच राहते. परोपकाराय दुहन्ति गावः. गाय अशी आहे की ती परोपकार करण्यासाठीच आहे. आणि त्या गाय ही तिला काही खाऊ घाला, तिला कितीही मारा तरी ती परोपकार करतच राहते. ती नेहमी चांगल्या प्रकारचं दूध देत असते. माऊली म्हणतात, पाहेपा पवित्र आणि गोड. पाहेपा दूध पवित्र आणि गोड. मला एवढंच घ्यायचंय, पुढचं नाही. दूध तिचं पवित्र आहे आणि गोड आहे असं असणारं दूध ती गाय देते. आणि म्हणून त्या 3 दृष्टांत सांगतात या सुभाषितात. आणि 4थ्या जागी आणि शेवटच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, परोपकारार्थम इदं शरीरम. ज्याप्रमाणे वृक्ष हा परोपकार करण्यासाठी आहे, ज्याप्रमाणे नदी ही परोपकार करण्यासाठी आहे, ज्याप्रमाणे गाय ही परोपकार करण्यासाठी आहे, तद्वत मनुष्य शरीर हे सुद्धा परोपकार करण्यासाठी. परंतु मनुष्य परोपकार करण्यासाठी दिलेलं अलौकिक असणारं हे शरीर, देवदुर्लभ असणारं हे शरीर अन्य गोष्टीमध्ये खर्च करतो. काही काही माणसं अशी आम्ही पाहतो समाजामध्ये, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून असेल, समाजामध्ये फार फिरण्याचा प्रसंग दरवेळेस येतो. आणि समाजामध्ये फिरत असताना कृतघ्न माणसं समाजात आम्हाला जास्त पाहायला मिळतात. स्वार्थी माणसं आम्हाला जास्त पाहायला मिळतात. स्वार्थी जगण्यामध्ये काही अर्थ नाही. स्वार्थी मनुष्य फक्त स्वतःसाठी जगतो. आमची वृत्ती ही संतांसारखी असावी, आमची वृत्ती ही संत विचारांसारखी असावी. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर, अशी वृत्ती आमची सुद्धा व्हावी. एखादा दुःखी असेल, एखादा कष्टी माणूस असेल, त्याला सुद्धा त्रास होऊ नये आपल्या स्वार्थीपणाचा, असं मनुष्याने जीवन जगत राहिलं पाहिजे. कारण की स्वतःसाठी जगणं हे स्वार्थीपणाचं लक्षण आहे. आणि एकदा की समाजासाठी, एकदा की दुसऱ्यासाठी जर आपण जगायला लागलो, मग स्वतःसाठी जगण्याची काही गोष्ट राहत नाही.
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांनी, श्री माऊली ज्ञानोबराय यांनी स्वतःचं सर्वस्व समाजासाठी अर्पण केलं. माऊली श्री ज्ञानोबरायांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक त्रास झाला. श्री जगद्गुरु तुकोबरायांना अनेक वेळेस त्रास झाला. श्री महाराज घरी भजन करायचे, महाराजांना त्रास होत होता फार. कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण घाली. गावातील लोक महाराजांना भजन करू देत नव्हते. महाराज भंडाऱ्यावर जावं, भामचंद्रावर जावं, गोराड्यावर जावं, महाराजांनी भजन करावं. परंतु स्वतःच्या मनामध्ये समाजाबद्दल यत्किंचित सुद्धा महाराजांच्या मनात किंतु आला नाही. आणि स्वतःचा गाथा संपूर्ण आयुष्य खर्च केलं, हे गाथा निर्माण झाला. श्री माऊली ज्ञानोबरायांनी एक ज्ञानेश्वरी आपल्या समाजाला दिली. हा उपकार फार मोठा आहे, अलौकिक उपकार आहे. मी सांगत होतो, स्वतःसाठी जगणं हे स्वार्थी जगणं आहे. आणि स्वार्थी जगणं माणसाचं नसावं. अहो, आपण स्वतः तरुण जाण्यामध्ये काय बढाई हो. आपल्या बरोबर सभोवतालचे, आपल्या बरोबरची लोक आपल्या बरोबर त्या प्रवाहामध्ये गेली पाहिजे, सत्मार्गाला गेली पाहिजे, सत्विचाराला गेली पाहिजे. ते सुद्धा आपल्या बरोबर चांगल्या एका पदावरती प्राप्त झाली पाहिजे, हा विचार असला पाहिजे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात की आप तरे त्याकी कोण बराई. तुम्ही तरुण झालो, त्यात काय बडाई आहे. और नको भलो नाम धराई. दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही ताराल, दुसऱ्यांचा सुद्धा उद्धार कराल, त्याच्यावरही उपकार कराल आणि त्यालाही तुमच्या सारखं कराल. हे खऱ्या अर्थाने जीवन आहे. कहे तुका उपकार ही काज. श्री तुकोबराय महाराज म्हणतात, कहे तुका उपकार ही काज. उपकार फार महत्वाचे. कहे तुका उपकार ही काज, सब कर रही रघुराज. तुम्ही एकटे नामस्मरण कराल, तुम्ही एकटा परमार्थ कराल. आप तरे त्याकी कोण बराई. तुम्ही तरुण जाल, बराई काय त्याच्यात. और नको भलो नाम बढाई. दुसऱ्यांच्या वरती उपकार कराल, दुसऱ्यांना सुद्धा त्या सत्पंथाला लावाल, हे खऱ्या अर्थाने भूषण आहे. कहे तुका उपकारही काज. उपकारच खऱ्या अर्थाने काज आहे. आणि मग तोच खऱ्या अर्थाने उपकार आमच्या जीवनामध्ये यातला असला पाहिजे. कारण की तेच खऱ्या अर्थाने जीवन आहे बरं का. आत्मार्थम जीवलोकेस्मिन् पूर्ण जीवित मानव परम परोपकारार्थम जीवती सजीवती. जो माणूस स्वतःसाठी जीवन जगतो, आत्मार्थम जीवलोकेस्मिन्, अस्मिन लोके, जो स्वतःसाठी जगतो त्याचं जीवन काय आहे. कोण जीवती जीव मानव. सगळेच माणसं तसेच जगतात. परंतु परोपकारार्थम यो जीवती सजीवती. जो खऱ्या अर्थाने परोपकारासाठीच जगतो, तोच खऱ्या अर्थाने जीवन जगत असतो. असं हे अलौकिक असणार उपकार आहे. कारण की माणसं जर तुमच्याच्याने थोडा का होईना उपकार होत असेल, तर थोडा का होईना उपकार माणसाने केला पाहिजे. श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जर तुमची दूध देण्याची इच्छा नसेल तर देऊ नका, मान्य आहे. त्याच्यामध्ये सार आहे. दूध लवकर तुम्ही फ्रीमध्ये कोणाला देऊ शकत नाही, नका देऊ, मान्य आहे, ठीक आहे. नका घालू दूध जयामध्ये सार. परंतु जे फलकट आहे, ताक आहे, ताकाचे उपकार तरी करा. नाही तुम्हाला दूध देता येत नसेल, नका देऊ, मान्य आहे, ठीक आहे. परंतु ताकाचे उपकार, ताक देऊन का होईना तुम्ही उपकार करू शकता. म्हणून असं असणारं हे उपकार प्रत्येक माणसाने उपकारी राहिलं पाहिजे. आणि संत सुद्धा खऱ्या अर्थाने पृथ्वी तलावर, या भूतलावरती येतात ते फक्त उपकारासाठीच येतात. कौशिक संहितेमध्ये सुद्धा 7 जण कोण कोण उपकार करतात हे सांगतायत. रविश्चंद्रो घणो वृक्षः नद्यो गावश्च मानव सज्जनः एते परोपकारार्थम युगे देवेन निर्मिता. रवी आहे, सूर्य, चंद्र परोपकारासाठीच आहे. घन म्हणजे मेघ परोपकारासाठीच आहे. वृक्ष हा झाड आहे, मगाशीच आपण पाहिले झाड हे उपकारासाठीच आहे. नद्यो, नद्या सुद्धा उपकार करण्यासाठीच आहेत. नदी सुद्धा उपकारासाठीच आहे. गावश्च,
गायी, मगाशी सांगितलं मी, गायी सुद्धा उपकारासाठीच आहे. आणि सज्जन, सज्जन हे सुद्धा उपकारासाठीच आहे. रविश्चंद्रो घना वृक्ष नद्यो गावश्च सज्जन एते परोपकारार्थम युगे देवेन निर्मित. श्री तुकोबराय महाराज तेच म्हटले मगाशी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. सज्जन सुद्धा उपकारासाठीच, येते परोपकारार्थम युगे देवेन निर्मित. या युगामध्ये भगवंताने सज्जन हा फक्त उपकारासाठीच निर्माण केलेला आहे. युगे देवेन निर्मित. श्री तुकोबराय महाराज आणि अनेक संत माईबापांची वचन आहेत की येथे उपकारासाठी आले घरज्या वैकुंठी. हे संत फक्त उपकारासाठीच येतात हो. किती प्रमाण सांगू. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. दधीची ऋषींनी स्वतःच्या जीवनामध्ये तपसायाच केले, परंतु इंद्रासाठी एक वज्र तयार व्हावं त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आस्ती जिवंतपणे स्वतःचा देह भस्म करून स्वतःच्या आस्ती इंद्राला दिल्या. कशासाठी? की वज्र तयार होण्यासाठी. सज्जन, साधू, संत हा फक्त उपकारासाठीच येतो. श्री तुकोबराय महाराज म्हणतात की ह्या समाजाची परिस्थिती पाहून, हे बुडणारे जण पाहून आमच्या हृदयामध्ये कळवळा येतो. म्हणूनच आम्ही यांच्यावरती उपकार करण्यासाठीच येतो. श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विने काय चाडामा. श्री महाराज म्हणतात उपकारासाठीच आम्ही हे बोलतोय. हे उपाय जे सांगतोय ना, हे समाजासाठी उपकारासाठीच सांगतोय. येणे विना काय चाडामा, याच्याशिवाय आम्हाला काय दुसरी चाड आहे का? महाराज पुढच्या चरणात म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. खऱ्या अर्थाने साधूच तेच, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कारण की संतांचं भांडवल हेच उपकार आहे. दया संता भांडवल वेची बोल उपकार. संतांचं हेच भांडवल आहे. आणि उपकारी माणूस असा असतो की त्याच्या समोर खळ आहे की दुष्ट आहे. जो खऱ्या अर्थाने उपकार करणारा मनुष्य आहे, ज्याच्या खऱ्या अर्थाने जो उपकार करणारा माणूस आहे, त्याच्या समोर खळ येऊ, दुष्ट येऊ, पापी येऊ, कोणीही येऊ, चांगला येऊ, त्याच्या चित्तात समोरच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त दयाभावच असतो. तुकोबराय म्हणतात, उपकारी नाही देखत आपदा, पुढीलांची सदा दया चित्ती. उपकारी माणूस आपदा कोणती देखत नाही, त्याच्या चित्तामध्ये सदैव समोरच्यांविषयी दया असते. आणि असे असणारे हे उपकारी मनुष्य असतो. आणि म्हणून श्री तुकोबराय महाराज म्हणतात, मी त्यांच्या उपकारामध्ये खऱ्या अर्थाने बांधला गेलेलो आहे. एखाद्याने उपकार आमच्यावरती केले, त्या उपकारामध्ये आम्ही बांधलो गेलो. आणि हे बांधलं गेलं की त्याच्या उपकारामध्ये राहणं, ऋणामध्ये राहणं हे खऱ्या अर्थाने काही काही वेळेला चांगलं असतं बरं का. त्याविषयी आपुलकी असते. श्री तुकोबरायांना सुद्धा हीच भावना त्यांच्या मनामध्ये जागृत आहे. आम्ही त्यांच्या उपकारात बांधलो गेलेलो आहोत. खऱ्या अर्थाने संतांच्या उपकारांमध्ये आम्ही बांधलो गेलेलो आहोत. आणि म्हणूनच त्यांच्या चरणावरती आम्ही नतमस्तक होण्यासाठी त्यांच्याकडे निघालोय. श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तया उपकारे बांधिलो, म्हणून शरण निघालो संता. त्यांच्या उपकारामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने बांधलो गेलो आणि खऱ्या अर्थाने त्यांना शरण आम्ही निघालो. म्हणून महाराज म्हणतात की त्या संतांचे अलौकिक असणारे उपकार आहेत आमच्यावरती, इतके अलौकिक असणारे उपकार. आणि ते उपकार आम्ही काय सांगावे, ते उपकार काय सांगावे, किती सांगावे. माणसाने खऱ्या अर्थाने स्वार्थी कधी असूच नाही, उपकारीच असलं पाहिजे. साने गुरुजींची एक कविता होती बघा आपल्याला लहानपणी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करणं हे साने गुरुजी म्हणतात, खरा हा एकच धर्म आहे. दुसऱ्यांवरती उपकार करणं हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. प्रेम अर्पण करणं समाजाला. सध्याच्या काळामध्ये आता अनेक धर्म आलेत, त्याविषयी काय बोलायचं नाहीये. परंतु आपला धर्म काय आहे की समाजाला प्रेम अर्पण करणं. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे.
जगाला प्रेम अर्पावे. जे जगामध्ये अतिपतित आहेत, जगी ते दीन पददलित, जे पददलित आहेत त्यांना जाऊन आम्ही उठवलं पाहिजे. ह्याच खऱ्या अर्थाने धर्म आहे. त्यांच्यावर उपकार केले पाहिजेत, हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. आत्ताच्या या वैश्विक महामारीमध्ये कोरोनाच्या निमित्ताने अनेक काही संस्था, अनेक काही मंडळी बाहेर येत आहेत, समाजाची सेवा करत. हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. सगळं काही आलबेल असताना करणं वेगळं आणि एखाद्या आपदेच्या वेळेस स्वतःचं संपूर्ण धन असेल, स्वतःचे संपूर्ण संपत्ती असेल, हे समाजासाठी खर्च करणं, समाजावर उपकार करणं, हा फार मोठा धर्म आहे. जयाना ना कोणी जगती, सदा ते अंतरी रडती, तया जाऊन सुख व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. खऱ्या अर्थाने हाच धर्म आहे. जे रडत असतील त्यांना जाऊन हसवावं, सुखवावं, त्यांच्यावर उपकार करावे. कारण की जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःची संपत्ती जी कर्ज खत होती ती इंद्रायणी मातेमध्ये बुडवली. केव्हा? ज्यावेळी दुष्काळ पडला तेव्हा. आणि दुष्काळ पडला त्यावेळेस तुकोबारायांनी सगळी संपत्ती इंद्रायणी मातेमध्ये बुडवली. आणि त्याच काळामध्ये तुकोबारायांच्या समकालामध्ये अनेक काही लोक असतील, तर त्यांनी तुकोबारायांनी जसे कर्ज खत बुडवली तशी बुडवली असतील का? उलट त्यावेळेस त्यांनी स्वतःची चांदी करून घेतली नाही, सोनं करून घेतलं असेल. परंतु ज्यांनी ज्यांनी स्वतःचं सोनं करून घेतलं ते आज समाजाच्या निश्चितच लक्षात नाहीत. ज्यांनी स्वतःचं दिवाळं करून घेतलं ते तुकोबाराय सगळ्यांच्या लक्षामध्ये आज आहेत. का? उपकार केला जगावरती. खऱ्या अर्थाने उपकारच आहे तो. काय उपकार नाहीत, हे असे असणारे उपकार हे संतांचे आहेत. आणि म्हणून तुकोबाराय तुम्ही म्हणता हे संतांचे आमच्यावर उपकार आहेत, त्यांच्या उपकाराने मी बांधलो गेलो आणि म्हणून संतांच्या चरणाजवळ तुम्ही येऊन राहिलात. उपकार उपकार जवळजवळ आता अर्धा पाऊण तास झाला तुम्ही उपकारच सांगतायत. फार उपकार झाले तुमचे. काय उपकार आहे हो तुकोबाराय? तुकोबाराय त्यावेळेस सांगतात, मज निरंतर जागवी. एखादी गोष्ट जर आपल्याला सांगता येत नसेल, वाचातीत असेल, तर त्यावेळेस मनुष्य शब्द वापरतो काय. काय सांगू, काय सांगू. आता एखादी गोष्ट सांगण्यासारखीच नसेल तर त्यावेळेस ते म्हणतो आता काय सांगू. आणि जर एखादी गोष्ट वाचातीत असेल तर त्यावेळेस मनुष्यच म्हणतो आता काय सांगू, काय सांगू. आता संतांचे उपकार आणि अलौकिक असणारे हे उपकार, या संतांचे देणे. कल्पतरू हुणी उणे परिसा आगाध देणे, चिंतामणी ठेंगणा, असे असणारे संतांचे उपकार आहे. चिंतामणी सुद्धा या संतांच्या देण्यापुढे ठेंगणा आहे. ठेंगणा. कल्पतरू हुणी दुने, कल्पपूर्वपेक्षा दुप्पट देणारा देणं आहे संतांचं. परिसापेक्षाही आगाध आहे असं असणारा संतांचं देणं आहे. ते संत काय करतात? मज निरंतर जागवे. आम्हाला जाग करतात. एकदा जाग करतात असं नाही, निरंतर जाग ठेवतात. काही माणसं येतात, उठवून देतात, मग नंतर तो परत झोपला की काय याचा विचार करत नाही. परंतु संत मायबाप हे एकदा जाग करून राहत नाही तर निरंतर जाग करतात. मज निरंतर जाग. काय उपकार आहे हो? जागवण्यात कसा आला मोठा उपकार? जागवण्यात कसा आला मोठा उपकार? कारण की आपण जागे आहोत बऱ्यापैकी, परंतु झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आणि एक वेळ झोपलेल्या माणसाला जाग करणं हे सोपं आहे हो. एक वेळ झोपलेल्या माणसाला जाग करणं सोपं आहे, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करणं फार अवघड असतं. आणि म्हणून असं असणारं हे अलौकिक देणं संतांचं, की आम्हाला निरंतर जाग करतात. मग त्यासाठी अनेक रूपक संत महात्म्यांनी वापरले. श्री शांतीब्रह्म जगद्गुरु श्री एकनाथ महाराजांनी सुद्धा अनेक पद्धतीने भारुडाच्या माध्यमातून समाजाला जागृत केलं.
श्री जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक माध्यमातून अनेक रूपकातून समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. श्री नाथ महाराजांनी सुद्धा अनेक वासुदेवाच्या माध्यमातून असेल अनेक अभंगांच्या माध्यमातून समाजाला जाग केला. आपणही अजूनही जागे आहोत का? हे संतांचे अलौकिक उपकार आहेत म्हणून. आणि असे असणार आहे. आणि कारण की काही लोकांना जाग केलं तरी राग येतो, परंतु काही काही लोकांना जाग केल्यानंतर त्याचं पाप लागत नाही. कधी कधी एखाद्या माणसाला म्हणतात लोक झोपेतून उठू नये, पाप लागतं. परंतु काही लोकांना झोपेतून उठवलं तर पाप लागत नाही. त्याची यादी 7 जणांची यादी सांगतायत. विद्यार्थी, सेवका पांथा, क्षुधार्था भय कातरहा, भांडारी प्रतिहारीच, सप्त सुप्तान प्रबोधये. विद्यार्थी असेल, अभ्यासाची वेळ झाली, मग तिथं पाप लागतं का? त्याला उठवलंच पाहिजे. विद्यार्थ्याची अभ्यासाची वेळ झाली, त्याला उठवलंच पाहिजे. विद्यार्थी, सेवका, एखादा सेवक असेल, काम चुकारपणा करून जर झोपा काढत असेल तर त्याला उठवलंच पाहिजे. सेवका, पांथा, एखादा पांथस्थ असेल, चालणारा फिरणारा माणूस असेल, श्री विठ्ठल, एखादा पांथस्थ माणूस असेल आणि त्या पांथस्थ माणसाला तो दुपारचं जेवण करून वगैरे आणि झोपला आणि झोपून तसाच राहिला तर दिंडीचे दिवस असतात. दिंडीमध्ये दिंडी जेवण करतात दुपारी आणि दुपारी झोपल्यानंतर चोपदाराने शिट्टी वाजवली की सगळे निघून जातात. पण एखादा माणूस झोपला, आता एखादा माणूस म्हणेल झोपू दे, त्याला दमलाय तो, असं चालत नाही. पांथस्थ माणूस झोपलाय त्याला उठवलंच पाहिजे. क्षुधार्था, ज्याला भूक लागलेली आहे आणि भुकेच्या भरामध्ये तो झोपला आणि त्याला जर परत उठून त्याला जीव घातलं नाही तर तो झोपलाच. मग दुसऱ्या दिवशी उठतो की नाही काय माहिती. क्षुधार्थ माणूस, त्याला झोपेतून जाग केलंच पाहिजे. भय कातरहा, जो एखादा माणूस घाबरलेला आहे, साप वगैरे चावून एखादा माणूस झोपला, घाबरून झोपला, तो माणूस परत उठू शकत नाही. भय कातरहा, भांडारी, एखाद्या कोठाराचा कोठारी असेल, भांडारी असेल, त्याला सुद्धा उठवलं पाहिजे. आणि प्रतिहारी, जो निरोप घेऊन पोहोचवणारा मनुष्य असेल, त्याला सुद्धा उठवलंच पाहिजे. सप्त सुप्तान प्रबोधयेत, असे असणारे यांना जाग केलं पाहिजे. तुकोबराय महाराज जाग करतात. खऱ्या अर्थाने संत हे आम्हाला जाग करतात. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागृत अर्थ खऱ्या अर्थाने करतात. उठा उठा साधू संत, साध्या आपुला आले हे तर, गेला हा नरदेह मग कायचा भगवंत. हे सगळं आम्हाला सांगतात. खऱ्या अर्थाने संत हे जागृती देणारे आहेत. अजून काय उपकार आहे संतांचे हो, काय उपकार आहेत. 3ऱ्या चरणामध्ये श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात की सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. त्यांचं बोलणं अगदी सहज आहे. सहज एखाद्या दृष्टांताच्या माध्यमातून सहज आम्हाला सांगतात. सहज बोलणे आणि त्या सहज बोलण्यातून आम्हाला हितोपदेश करतात. करुणी सायास शिकविते, सायास करून आम्हाला खऱ्या अर्थाने शिकवतात. 1ल्या चरणामध्ये पद आहे मज निरंतर जागविते. मग जागून सोडतात तसं नाही, आम्हाला काय करतात, शिकविते. 1ल्या चरणात म्हणतात जागविते आणि या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात महाराज शिकविते. जागून तसं सोडत नाहीत, आम्हाला शिकवतात. बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली, तैसे संत जगे क्रिया करून दाविते अंगी. एखादं लहान बाळ असेल, आईला चालता येतं हो, परंतु एखादा लहान बाळ असेल आणि बाळाला चालता येत नाही, ती माऊली त्याला आपल्या हाताला धरते, आपल्या बोटाला धरते आणि त्या बोटाला धरून चालणं शिकवते. बाळ असं चालायचं, बाळ असं चालायचं. एखादे गुरुजी असतील, गुरुजींचं सर्व शिक्षण झालेलं आहे, एम ए असतील, BEd सुद्धा झाले असतील, DEd सुद्धा झालेले असतील गुरुजी, परंतु त्या लहान बाळासाठी गुरुजी आपल्या हातामध्ये पाटी पेन्सिल घेतात आणि त्या बाळाला शिकवतात. हा शून्य काढायचा, त्याला एक दांडी द्यायची, त्याचा होता 1, त्याला 2, 3, 4. गुरुजींना येतंय हो सगळं.
परंतु तो अट्टहास कशासाठी? अट्टहास कशासाठी? ते बाळाला शिकवलं गेलं पाहिजे, ते बाळ शिकलं पाहिजे, हा त्यांचा अट्टहास असतो. अर्भकाचे साठी पंथी हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दाविते. अंगी सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. निळोबरायांचं सुद्धा असं प्रमाण आहे. काय? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. आणि असे असणारे संत आम्हाला जागवतात, जाग करून शिकवतात आणि शिकवल्यानंतर कुठंतरी सोडून देत नाही तो, ते आपल्या जवळ ठेवतात. कारण की ते कृपाळ आहेत, सज्जन आहेत आणि संतजन आहेत. स्वतःच्या जवळ ठेवतात. ज्याप्रमाणे एखाद्या लेकराचं हित आपल्या आईला पटतं, लेकराचं हित व्हावं ते आईला वाटतं, तसं संतांना वाटतं लेकराचे हित वाही माऊलीचे चित्त. आणि असे असणारे संत काय करतात? तुका म्हणे वत्स धेनू येच्या चित्ती. उदाहरण देतात. तैसे मज येती सांभाळीत. आई लेकराचं उदाहरण देत नाही बरं का महाराज, बरं का, गाई आणि वासराचं. धन्यवाद. गाई आणि वासराचं उदाहरण महाराज देतात. कारण की आईच्या आणि वासराच्या प्रेमामध्ये, गाईच्या आणि आईच्या उदाहरणामध्ये फरक आहे. एखाद्या ठिकाणी जर आग लागली आणि त्या घरातील बाळही त्या घरामध्ये आहे आणि त्या गाईचं वासरू सुद्धा त्या गोठ्यामध्ये आहे, तर आग लागली भरपूर, परंतु आई बाहेरूनच आरडाओरडा करते, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. परंतु ती गाय जी असते, त्या गायीचं वासरू आतमध्ये असेल, ती गाय त्या आगीचा विचार करत नाही, स्वतःचं दाव तोडते आणि त्या वासराला वाचवण्यासाठी आत जाते, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. त्याच पद्धतीने संत आपल्या साधकांचा, आपल्या भक्तांचा सांभाळ करतात त्या गायीप्रमाणे. मग त्यासाठी देवाला सुद्धा त्यांना बोलण्याची जरी वेळ आली, देवाची सुद्धा ती भय धरत नाही. आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी. देवा, मरणाचा सुद्धा आम्ही भय धरत नाही. आणि म्हणून असे असणारे संत आम्हाला सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनू येच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. आम्हाला सांभाळतात, जागवतात पहिल्या चरणात, तिसऱ्या चरणामध्ये सांभाळतात, शिकवतात. पहिल्या चरणात जागवतात, तिसऱ्या चरणामध्ये शिकवतात आणि श्री महाराज म्हणतात चौथ्या चरणामध्ये आम्हाला सांभाळतात. हा असा असणारा अलौकिक उपकार. आणि त्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करताना श्री महाराज म्हणतात, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय देऊ त्यांना उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी? तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्या गाठी काहीच नाही. संपूर्ण जीव जरी माणसाने त्यांच्या चरणावरती ठेवला, मुळात जीव हा थोडाच आहे, अंश रूपच आहे जीव. परमात्मा ज्यावेळेस सांगतो भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाला, अर्जुना, अरे तुम्ही सुद्धा अंश रूपच आहेत. ममय अंशो जीव लोके जीव भूत सनातन मनः षष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी करशती. अंशच आहात, त्यामुळे हा जीव अंशच आहे. जीव थोडाच आहे, म्हणून हा जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. थोडा असणारा जीव, देवा तुझ्या पायी, संतांच्या पायी हा जीव जरी दिला, बळे संता पायी द्यावा जीव, हा जीव जरी दिला तरी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही, असं श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगातून सांगतायत. काय द्यावे त्यासे व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. असं असणारं अलौकिक चिंतन श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून करतात.
हे आपलं नवीन सुरू झालेलं पेज गुरुवर्य वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी वैद्य बाबांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण राजेशजी महाराज भगे गुरुजी यांनी खूप छान या पेजच्या माध्यमातून सर्व महाराज मंडळी आणि कलाकार मंडळी यांना एक व्यासपीठ तयार करून दिलं आहे. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो. काय उपकार सांगू संतांचे. एक मला भावलेला उपकार सांगतो आणि आपण थांबूयात की संतांचा सगळ्यात मोठा आणि अलौकिक असणारा उपकार की ज्ञानेश्वरी आणि गाथा आपल्याला यांनी आपलं निर्माण करून ठेवला. त्या ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या माध्यमातून त्या भगवंताचं आम्हाला नामस्मरण करता येतं, भगवंताची स्तुती करता येते, भगवंताचं भजन करता येते. यापेक्षा कोणता मोठा उपकार असेल. गुरुवारी वैद्य बाबांचं जीवनचरित्र काल सध्या आमचे शितोळे महाराजांनी काल सांगितलंच, आपण ऐकलंच. दुर्भाग्य माझं असं की बाबांचं दर्शन मला म्हणजे कारण की घेता आलं नाही, त्यांचं दर्शन घडलं नाही माझ्या आयुष्यात. असो, हरकत नाही. गुरुवर्य बोधेबाबांचं दर्शन घडलं हे भाग्य आहे. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकरांचं दर्शन घडतंय हे भाग्य आहे. साक्षात आता हे माऊलीच आमच्यासाठी आहे. आणि काय पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेते. त्या नरखेड गावचं काय भाग्य असेल. 4 महात्मे एकाच गावामध्ये. गुरुवर्य वैकुंठवासी बोधे बाबा असतील, वैकुंठवासी वैद्य बाबा असतील, अमृत महाराज नरखेडकर असतील, गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा असतील, एकाच गावचे. काय अलौकिक योगदान या संतांचं आहे. आणि त्यांचे अलौकिक असणारे उपकार हे समाजावरती आहे. हेच खऱ्या अर्थाने उपकार आहेत. काय या उपकारासाठी सांगावं. काय अलौकिक असणारे उपकार या संतांच्या काय सांगाव्यात. आणि शेवट जाता जाता एक सांगून जातो की जीवन जगत असताना माणूस जीवन जगत असताना माणसाने चांगल्या पद्धतीने आणि सत्विचारामध्ये आपलं जीवन आपण खर्च केलं पाहिजे. आणि एवढंच सांगतो. आणि बाबांची आठवण म्हणून भगवंताचं नामस्मरण एक बाबांच्या चालीतला अभंग म्हणतो आणि आपल्या या सत्राला पूर्णविराम देतो. तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग. पाहता न दिसे पाहता न दिसे वेगळेक. मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. एकची घोंगडी एकची घोंगडी पांघरू हरे. मी तू पण जाऊ दे दूरे, मी तू पण जाऊ दे दूरे. बापर कुमा देवी वरू विठ्ठलू राया, बापर कुमा देवी वरू
विठ्ठलो राया लागेन मी पाया लागेन मी पाया वेळोवेळा मी तू पण जाऊ दे दूरे एकची घोंगडी एकची घोंगडी पांघरू हरे मी तू पण जाऊ दे दूरे मी तू पण जाऊ दे दूरे. भगवंता मी आणि माझं मी पण आणि तू हे दूर जाऊ दे देवा, आणि आपण एकची घोंगडी पांघरू. भगवंता तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही, तुझं माझं नाही भेद, सहज केला विनोद. म्हणून मनुष्याने आपलं जीवन जगत असताना आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे आणि आपले दुसऱ्याला त्रास होऊ नये असं जीवन जगलं पाहिजे. एक शेर म्हणतो आणि आपण पसायदान घेऊयात आणि या सत्राची समाप्ती करूयात. जिंदगी ऐसी ना जियो कि लोग फरियाद करे, जिंदगी ऐसी ना जियो की लोग फरियाद करे. फरियाद म्हणजे आपल्या आयुष्यामधून डिलीट करू नये, इरेज करू नये, आपल्या आयुष्यामध्ये काढून टाकू नये. जिंदगी ऐसी ना जियो कि लोग फरियाद करे, बल्कि जिंदगी ऐसी जियो कि लोग फिर याद करे. जिंदगी ऐसी जियो कि लोग फिर याद करे. आजची ही सेवा भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी वैकुंठवासी गुरुवर्य वैद्यबाबांच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा सर्व संयोजकांना धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज बघे, अनिकेत महाराज बांगर आणि अनेक मंडळी आज या आपल्या या लाईव्हवरती उपस्थित आहेत. शुभम धाडगे आहेत, सागर भदे आहेत, दीपक गुल्लगड, भाऊसाहेब महाराज खळेकर, कैलास भगत, सुनील महाराज सोनोने, बाळू मोगल, गणेश निरस, प्रसाद पवार, ओंकार महाराज, रोहित खरोसे, सागर कैलास पाटील तनपुरे, दत्तात्रय ठाकरे, ओंकार महाराज आहेत, विवेक तुमावर आहेत, अनिकेत महाराज आहेत, सुदाम रासकर आहेत, सौरभजी नलावडे आहेत, आमचे वडील पण आहेत, गीतेश कातोरे पण आहेत, प्रदीप पिंगल पण आहेत, प्रवीण हांडोरे पण आहेत, प्रदीप लीलाधर चौधरी, पांडुरंग महाराज पठारे, अजिंक्य साळवे आणि कैलास महाराज आहेत आणि भरपूर मंडळी आहेत. रामेश्वर मिसाळ आहेत, विजय महाराज आहेत, पांडुरंग वाघमोडे आहेत, रामेश्वर आदेशजी चव्हाण पण आहेत. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आता भैरवी लावून आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दरितांचे तिमिर जावो, विश्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षते सकळ मंगळे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंगळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंड चेतापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिने लोके. भजजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे, येथ मनीष विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी.